संध्याकाळचा चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही दोन्ही मायलिक्की झालो रेडी. कारण आम्हाला जायचं होतं देवळात. आणि बाहेर जायचं म्हटलं की आमची एक्साइटमेंट खूप जास्त असते. असा गाडीवर दंगामस्ती करत आम्ही जात होतो. बाहेर सुंदर असं वातावरण झालेलं होतं. खरं तर पाऊस पडून गेला होता. इथे सुंदर अशी नारळाची झाडं आमच्या गावामध्ये आहेत. तिकडे गेल्यावर हा कुत्रा माझ्या सासूबाईकडे धावत आला. तसा तो रोजच इकडे येतो. खूप सारे लोक देवळात येतात, पण तो फक्त यांच्याकडेच येतो. कारण आठवणीने त्या रोज त्याला खाऊ घेऊन येत असतात. तर तो असा धावतच इथे आला. इकडे आमचा बाप्पा बाप्पा चाललेला. क्षणिकाला बाप्पा खूप जास्त आवडतात. तर ती एवढी खुश असते देवळात गेल्यावर. ती तिकडे छान सगळ्यांना विठ्ठल विठ्ठल करून दाखवत होती आणि नमस्कार करत होती. लहान बाळं खूप गोड असतात. खरं तर तेच देवाचं रूप आहेत असं आपण ऐकतो नेहमी. आज स्वयंपाकात काही जास्त करायचं नव्हतं. फक्त साबुदाणा खिचडी बनवायची होती. तर मी ती सगळी केली साबुदाणा खिचडी आणि नंतर सगळं आवरून घेतलं, क्लिनिंग केली. अशा प्रकारे आज खूप छान आणि प्रसन्न असा माझा दिवस गेला. तुम्ही पण माझ्या व्लॉग्सला पाहत असणार तर छान छान सबस्क्राईब करा, मस्त मस्त कमेंट करा आणि अशाच न्यू व्लॉगसाठी मला फॉलो करा. थँक्यू सो मच.